आणि कोणताही मंत्र म्हणून कोणताही शत्रू मरत नाही आणि कोणत्याही बाबाने दिलेला गोड प्रसाद खाऊन आपला रोग जात नाही, हे आम्हाला 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. महाराज सांगतात, मंत्रेची वैरी मरे तरी का वायाची बांधावी कट्यारे, रोग जाये दूध साखरे तरी निंबका प्यावा. जर मंत्रानं वैरी मेला असता तर हातामध्ये शस्त्र घेण्याची गरज पडली नसती आणि एखाद्या बाबाने दिलेला गोड प्रसाद खाऊन रोग गेला असता तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन घ्यावं लागले नसते. मी तर म्हणतो बावगे सर, जर मंत्रानं वैरी मेला तर फारच बरं झालं असतं. म्हणजे फोर्स वनची गरज नाही, पोलिसांची गरज नाही, सैन्याची गरज नाही. तिकून पाकिस्तानचं सैन्य तिकून आलं की आपण एक गाडी कोकणात पाठवायची. का? कारण कोकणामध्ये लय भगत लोक आहेत. एक गाडी कोकणात पाठवायची आणि एक गाडी आपल्याकडे पाठवायची. एक पोतभर लिंबू घेऊन जायचे आणि तिकून 4 भगत बोलवायचे. तिकडून अतिरेक्याचे रणगाडी आले की आपण लगेच इकडं पूजा मांडायची. पोतभर लिंब, 1 वाटीभर टाचण्या आणि 2 वाटीभर हळद कुंकू. तिकून अतिरेक्याने बॉम्ब मारायला तयारी केली की आपण कसा कसा लिंबू कापायचा, त्याच्यामध्ये हळद घालायचे, त्याला टाचण्या ठोकायच्या. अतिरेक्याने बॉम्ब फेकला, इकडून लिंबू फेकून मारला, मेला अतिरेकी. हे असलं होऊ शकत नाही. हे आमच्या संतांनी 700 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे.